आपल्या घरात असणारे देव या केवळ मूर्ती नाहीत, तर ते आपल्या श्रद्धेचे, भावनेचे आणि कुटुंब संरक्षणाचे साक्षात स्वरूप आहेत. कोणत्याही सेवेसाठी घरातून मूर्ती नेताना ती हातातून किंवा पिशवीत घालून घेऊन जाऊ नये. एका डब्यामध्ये थोडेसे तांदूळ घालावे. त्यानंतर मूर्ती उचलून तांदळात ठेवावी. तांदूळ पवित्र मानले जाते. हिंदू संस्कृतीत तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. ते अक्षदा म्हणून देवांना वाहतात. त्यामुळे देवांची मूर्ती तांदळात ठेवणे म्हणजे त्या मूर्तीला पवित्रतेच्या अधिष्ठानात ठेवणे असा भाव असतो. मूर्ती तांदळात ठेवल्यानंतर त्यावरती अजून तांदूळ घालावे. मूर्ती पूर्णपणे त्या तांदळामध्ये झाकून जाईल असे तांदूळ त्यामध्ये घालावे. जर थोडे तांदूळ कमी पडत असेल तर ते आणखीन घ्यावे आणि त्या मूर्तीवरती ते पूर्ण तांदूळ घालावे. पूर्णपणे मूर्ती त्या तांदळाने झाकली गेली पाहिजे. तांदळाचा डबा भरल्यानंतर त्यातील थोड्या अक्षदा या हातात घ्याव्या आणि ज्या ठिकाणून देव उचललेले आहेत त्या ठिकाणी त्या अक्षदा ठेवाव्यात आणि मगच मूर्ती सेवेसाठी घेऊन जावे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिभाव व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.